सर्व मित्र मैत्रिणींना स्वमित्रांचा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. असेच कथा वाचत राहा आणि आयुष्यातल्या छोटे छोटे आनंदाचे क्षण मनापासून अनुभवत राहा. मित्रांनो, आजची कथा माझ्या एका वाचक मित्राने पाठवलेली आहे. त्याच्या आयुष्यात घडलेला हा एक खास अनुभव आहे. एका घटस्फोटित तरुणीशी झालेला ओळखीची जवळकी आणि भावनिक आकर्षणाची ही कथा आहे. मी ती त्यांच्याच शब्दात तुमच्या समोर मांडत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणू, वय 30, अविवाहित, दिसायला साधारण पण स्वतःची काळजी घेतो. एका चांगल्या कंपनीत नोकरी आहे आणि पगारही ठीक आहे. शहरात स्वतःचं घर आहे. थोडक्यात आयुष्य व्यवस्थित सुरू आहे. सध्या मी एकटाच राहतो. आई वडील आणि मोठा भाऊ गावाकडे असतात. अधूनमधून ते माझ्याकडे येतात, त्यामुळे एकटेपणा फारसा जाणवत नाही. मी रोज सकाळी 10 वाजता ऑफिसला जातो आणि संध्याकाळी 5 ला परत येतो. आई वडील नसताना शेजारी राहणारे काका काकू आणि त्यांची घटस्फोटित मुलगी माझी खूप काळजी घेत असत. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता. माझा चहा नाश्ता कधी कधी जेवणही त्यांच्याकडेच होत असे. मीही दरमहा थोडी मदत करत असे त्यांची. परिस्थिती साधी होती, त्यामुळे मी गावाकडून आणलेलं अन्नधान्य त्यांच्यासोबत वाटत असे. त्यांच्या मुलीचं नाव चंचल, पण सगळे तिला वसू म्हणायचे. ती दिसायला साधी होती, पण तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण होतं. वय साधारण 26 वर्ष. हळूहळू वसू माझ्याशी मोकळेपणाने बोलायला लागली. ऑफिसहून आल्यावर आम्ही चहा घेत गप्पा मारत असत. त्या गप्पामध्ये एक वेगळीच जवळीक निर्माण होत होती. एक दिवस काका म्हणाले, गणू, एक काम होतं. मी म्हणालो, सांगा ना काका. ते म्हणाले, वसूला कुठेतरी नोकरी मिळाली तर बरं होईल. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तर आम्हालाही बरं वाटेल. मी लगेच होकार दिला. काही दिवसातच माझ्या ओळखीने तिला एका चांगल्या ऑफिसमध्ये काम मिळालं. सगळे खूप आनंदी झाले. वसूंच्या डोळ्यातील समाधान आणि कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या दिवसापासून वसू माझ्यासोबत ऑफिसला येऊ लागली. आमचं येणं जाणं एकत्र सुरू झालं आणि आमच्यातली ओळख अजून घट्ट झाली. ती आता माझ्याशी अधिक आपुलकीने बोलू लागली होती. तिचा वागण्यात एक कोमलपणा आणि जिव्हाळा जाणवू लागला. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसायचं, जे शब्दात सांगणं कठीण होतं. एक दिवस बाईकवरून जाताना अचानक खड्डा लागला आणि ती माझ्यावर येऊन पडली. त्या क्षणी दोघांनाही थोडं विचित्र वाटलं, पण आम्ही काही न बोलता पुढे निघालो. त्या दिवसानंतर मात्र आमच्यात एक वेगळी शांत समजूत निर्माण झाली होती. त्या संध्याकाळी काका काकू बाहेर जाणार होते. त्यांनी सांगितलं की ते उशिरा येतील. घरात फक्त आम्ही दोघेच होतो. वसू म्हणाली, गणू, तुम्ही फ्रेश होऊन या, मी चहा करते. मी घरी जाऊन तयार झालो आणि परत तिच्याकडे गेलो. दार उघडलं तेव्हा घरात शांतता होती. मी आत गेलो तर ती आरशासमोर उभी होती. केस पुसत होती. त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच भावना होती. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो. ती थोडी दचकली, पण मागे वळली नाही. मी तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवले. ती काही क्षण शांत राहिली. मग हळूहळू तिने माझ्या हातावर आपला हात ठेवला. गणू, हे योग्य आहे का? ती हलक्या आवाजात म्हणाली, पण तिच्या आवाजात विरोधापेक्षा अधिक संकोच आणि भावना होत्या. मी तिला समोर वळवलं
आमचे डोळे एकमेकांना भिडले. काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. त्या नजरेत शब्द नव्हते, पण भावना खूप होत्या. हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि त्या क्षणी आमच्यातलं अंतर पूर्णपणे नाहीसं झालं. त्या क्षणी वसू पूर्णपणे भावनांच्या लाटेत हरवली होती. तिच्या चेहऱ्यावर संकोच, उत्सुकता आणि आनंद यांचा सुंदर मिलाप दिसत होता. मी पहिल्यांदाच इतक्या जवळून कोणाच्या सहवासाचा अनुभव घेत होती. मी तिच्या जवळ बसलो आणि तिच्या हातात हात घेत शांतपणे तिला समजावत होतो. तीही हळूहळू माझ्यावर विश्वास ठेवत होती. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे कमी झालं होतं. वसू माझ्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाली, "गणू, आज काहीतरी वेगळंच वाटतंय. थोडं भीतीदायक पण. खूप सुंदरही." मी तिच्या केसावरून हात फिरवत होत म्हणालो, "घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत." ती हलकेच हसली. त्या हसण्यात एक वेगळीच मोकळीक होती. हळूहळू आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो. तिच्या डोळ्यात आता संकोचपेक्षा विश्वास आणि ओढ दिसत होती. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून काही क्षण शांत बसली. त्या शांततेत ही खूप काही बोललं जात होतं. थोड्या वेळाने तिने माझा हात धरून मला जवळ ओढलं. मित्रांनो, दिवसभर काम, धावपळ, टेन्शन आणि शेवटी रात्री येतो तो थकवा. पण अशा वेळेस जर थोडंसं स्वतःसाठी आणि आपल्या पार्टनरसाठी वेळ काढला तर तो थकवा कधी गायब होतो कळतच नाही. त्या प्रॉब्लेमवर मी सोल्युशन आणलं आहे. दिवसभराचा थकवा असतो, बॉडी थ्रेड असतं, माइंड स्ट्रेस असतं आणि अशा वेळी जर तुम्ही अनकम्फर्टेबल कपडे घातलेत तर मूड अजून डाऊन होतं. पण इमॅजिन करा, तुम्ही असा सॉफ्ट, हलका आणि कम्फर्टेबल नाईटवेअर घातलात आणि लगेच एक रिलॅक्स फिलिंग येते. जेव्हा तुमची मिसेस किंवा पार्टनर असं स्टायलिश आणि नाईटवेअर घालते, तेव्हा फक्त तिचा लूक नाही तर तिचा कॉन्फिडन्स पण वेगळा दिसतो. आणि खरं सांगायचं तर अशा छोट्या गोष्टीमुळेच पार्टनरला एकमेकांकडे पाहताना फील चांगलं येतं. तुमचं मन शांत होतं, वाइब पॉझिटिव्ह होते आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं अजून स्पेशल वाटायला लागतं. म्हणून मी तुमच्यासाठी असा एक नाईटवेअर आणि इनरवेअर जे तुम्ही नाईटला किंवा आपल्या पार्टनरला घालायला दिले तर आपल्या पार्टनर बरोबर आणखी खूप सारी गोष्ट अनुभवू शकता. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर माझ्या व्हिडिओत टॅग केले आहे, नक्की पहा. आवडलं तर घ्या, खूप महाग नाही. लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद. आवडलं तर घ्या, नाहीतर नका. जबरदस्ती काही नाही. तिच्या स्पर्शात आता स्पष्टपणे आपुलकी आणि भावना जाणवत होत्या. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेत होती. आमच्यातील संवाद आता शब्दापेक्षा भावनांमध्ये अधिक होत होता. थोड्या वेळाने ती हलक्या आवाजात म्हणाली, "गणू, मला तुमच्यासोबत सुरक्षित वाटतंय." मी तिच्याकडे पाहून हसलो आणि तिचा हात हलकाच दाबला. त्या क्षणी आमच्यातलं नातं फक्त ओळखीचं राहिलं नव्हतं. ते अधिक खोल आणि खास बनलं होतं. काही वेळा आम्ही एकमेकांच्या सहवासात हरवून गेलो. त्या क्षणाने आमच्यात दोघांच्या आयुष्यात एक वेगळीच आठवण निर्माण झाली. नंतर आम्ही शांतपणे बाजूला बसलो. ती थोडी लाजत होती, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. ती हसत म्हणाली, "आजचा दिवस कधीच विसरणार नाही मी." मीही हसत म्हणालो, "मलाही हा क्षण खूप खास वाटतोय." ती पुढे म्हणाली, "खूप दिवसांनी मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. कोणीतरी आपलं आहे असं वाटणं किती महत्त्वाचं असतं." मी मान हलवली. तिच्या प्रत्येक शब्दात तिचा भूतकाळ आणि आत्ताची भावना स्पष्ट जाणवत होती. थोड्या वेळाने ती उठली आणि म्हणाली, "चला आता, आई-बाबा येण्याआधी सगळं आवरायला हवं." आम्ही दोघंही हळूहळू सामान्य अवस्थेत आलो. तिने स्वतःला सावरलं
आणि स्वयंपाकघराकडे गेली. मीही माझ्या घरी परतलो. त्या दिवसाने आमच्या नात्याला एक नवीन वळण दिलं होतं. आता आम्ही फक्त शेजारी किंवा मित्र नव्हतो, काहीतरी अधिक झालं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मनचंचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला पुढे काम करण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. धन्यवाद मित्रांनो.